स्वामी समर्थ. बहिणीनं भावांनं बरे आहेत ना? कसं काय चाललंय? आज शनिवारी, उद्या रविवारची एकादशी आहे. सोमवारी दाढी करीत नाही. मंगळवारी पैसे देऊन लावल, काय प्रॉब्लेम नाही. कमेंट काय असे करू नका बाबा, दाढी करून आण म्हणून अजून भारी दिसन. पण ते आता अडचणी आल्यामुळं त्याला काही करू शकत नाही. आणि ते बी श्रावण सोमवार पाळायचं म्हणतंय, त्याच्यामुळं ते काय मी काय म्हणू शकत नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ बनायचा मुद्दा असा, गोरगरिबांनी काहीच खायला राहिलं नाही. सध्या लयच अवघड झालंय. आमची एवढीच मागणी पांडुरंगाकड, हे पांडुरंगा तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. साखर वाढली 20 वर येऊन दे. अजून तांदूळ वाढलाय तो कमीवर येऊन दे. अरे शेतकरी असा झालाय रे पांडुरंगा, त्याला काही जेवढं मजुरी करून आणीन तेवढी किराणा दुकानात घालावं लागते रे पांडुरंगा. शेतकऱ्याजवळ ज्या वेळेस गरीबाकडे माल इकायला होता त्यावेळेस त्याचा माल सडला, पाण्यात वाहून गेला. त्याच्याकडं आज कांदा नाहीये, तेव्हा आज दुसऱ्याचा कांदा बघतोय रे पांडुरंगा. त्याला किती बाजार आलाय, त्याच्याकडे ठेवायला जागा आहे. ज्याच्याकडे ठेवायला साधन नाही, तो मजुरी करून कष्ट करतोय ना. त्याच्याकडे ज्या वेळेस ठेवायला पैसा नव्हता ना, त्यावेळेस मालाला बाजार नव्हता. आज ज्याच्याकडे कांदा आहे त्याच्याकडे 60 रुपये किलो कांदा झालाय रे. तुझा कसला असला नाही रे पांडुरंगा. करतो काय निसता कटेवरचे हात, कमरावर हात ठेवलेत. जरा वर लाव ना, जरा मालाला बाजार दे. काय अरे, गॅसची टाकी 600ला होती, 1200ला झाली. तेलाचा डबा 1500ला होता, 2500ला झालाय. तेलाची पिशवी 100ला होती, 150ला झाली आहे. साखर होती 40 रुपये, एक साखर झाली 70 रुपये. तांदूळ होता 50 रुपये, तांदूळ झालाय 80 रुपये. साबुदाणा होता 90 रुपये, साबुदाणा झालाय 100 रुपये. कसं खायचं रे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला बाजार नाही. त्यांनी गहू ज्वारी पिकवली की नेऊन नुसतं उभं राहायचं भामट्यावानी. त्याच्या मालाला बाजार नाही. स्वतः अधिकार नाही त्याला की मीही करावा म्हणून, पिकावा म्हणून. काय राहिलंय रे शेतकऱ्याचं? काय नाही रे पांडुरंगा. करतो काय तू नेमकं? तुझं चाललंय काय? करतोय काय तू? तुझं चाललंय काय? तू कसं सगळ्याच्या भावना शिकवतोय रे शेतकऱ्याच्या?